नमस्कार मंडळी. चला तर मूग डाळीपासून इन्स्टंट असा बनवला जाणारा डोसा मी आज तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अगदी 15 मिनिटामध्ये नाश्ता तयार होतो. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आपण एक बाऊल घेतलेला आहे. इथे आपण घेतलेला आहे पाव कप इतके तांदूळ घ्यायचे आहे. ज्या कपाने आपण डाळ घेतली त्या कपाने पाव कप तांदूळ आणि 1 कप आपण इथे मूग डाळ घेतलेली आहे. आता ही 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. तुम्ही पाहू शकता इथे स्वच्छ डाळ धुवून घेतलेली आहे. आता ह्या डाळीमध्ये थंड पाणी न टाकता कोमट पाणी घालायचं. म्हणजे तुम्हाला इन्स्टंट नाश्ता बनवण्यासाठी पटकन डाळ आणि तांदूळ भिजले जातात. इथे मी पाणी कोमट करून घेतलं. पाणी भरपूर घालायचं आणि झाकण ठेवून 1 तास आता याला भिजत ठेवायचं. तोपर्यंत दुसरी कामं करायची बसायचं नाही. तर चला 1 तासानंतर तुम्ही पाहू शकता डाळ आणि तांदूळ छान असे भिजलेले आहेत. जे की तुम्ही रात्रभर ठेवून सुद्धा इतके छान भिजणार नाहीत. इतके कोमट पाण्यामध्ये झटपट भिजल्या जातात. तर हा खरंच युजफुल व्हिडिओ आहे, त्यामुळे शेवटपर्यंत पहा. तर पहा इथे आपण डाळीमधलं सर्व पाणी काढून घेतलं. आता मिक्सरचा जार घ्यायचा. त्यामध्ये आवश्यकतेनुसार डाळ टाकून घ्यायची, जेवढी बसेल तेवढी. जास्त एकाच वेळी घालू नका, कारण व्यवस्थित ते फेटले गेलं पाहिजे. आता पहा आपल्याला यामध्ये घालायचं लसूण, आलं, हिरवी मिरची आणि चवीपुरतं मीठ इथेच घालून घ्यायचं आहे. हवं तर तुम्ही हळदसुद्धा या स्टेजला घालू शकता. इथे 1 चमचा जिरे घालून घ्यायचे, जेणेकरून आपल्या डोश्याची चव एकदम जबरदस्त लागते. तर आता इथे ग्राइंड करून घेतलं. आता इथे 1 कप पाणी घातलेलं आहे. पुन्हा याला छान स्मूथ प्युरी तयार करून घेतली. आता ही एका मोठ्या पसरट भांड्यामध्ये टाकून घ्यायची कुठल्याही. आणि यामध्ये आता मी थोडीशी हळद टाकून घेणार आहे आणि याला फेटून घ्यायचं आहे. तर आता इथे आवश्यकतेनुसार आपण हळद टाकून घेतली आणि याला फेटून घेत आहोत. पूर्ण आपल्याला हळद एकत्रित करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या डोश्याचा कलरही मस्त येतो आणि चवही जबरदस्त लागते. तर पाहू शकता मस्त आपलं बॅटर जे आहे ते तयार झालेलं आहे. थिकनेससुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर इथे पळीने मी तुम्हाला थिकनेस कसा असला पाहिजे ते दाखवणार आहे. तर इथे पहा आपल्याला एवढं घट्टसर असायला हवं किंवा एवढं सैलसर असायला हवं. तुम्हाला आलंच असेल लक्षात. तर एवढं पातळ पाहिजे. तुम्ही जर खूप घट्ट केलं तर तुमचा जाळीदार बनणार नाही डोसा. त्यामुळे इथे पिठाची हे व्यवस्थित ठेवायची आहे. इथे पॅनला तेल लावून घ्यायचं. सर्वात पहिले तेल लावून आपल्याला पॅन चोपडा करून घ्यायचा आहे. सर्व प्रोसेस याच पद्धतीने जर केली तर बऱ्याच जणांचे जे आहे ते मूगडाळ डोसे व्यवस्थित बनत नाहीत. पण तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचा मूगडाळ डोसा कधीच चुकणार नाही आणि तुम्हाला त्यातली त्यात मी इन्स्टंट मूगडाळ डोसा, तुम्हाला रात्री काहीही भिजत घालायचं नाही. इथे आपण पाण्याचा शिंतोडा मारून स्वच्छ पॅन पुसून घेतला. आता अशा पद्धतीने आपल्याला डोसा जो आहे तो पसरवून घ्यायचा आहे. तर आता आपला पहिलाच डोसा आहे. नंतरचे डोसे एकदम छान, हा पण छानच झालेला आहे. तुम्ही पाहू शकता मस्त असा डोसा टाकून झालेला आहे. तुम्ही हवं तर पूर्ण पॅन भरून सुद्धा डोसा टाकू शकता. आता यावरती आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. विशेष म्हणजे मूगडाळ डोसा बऱ्याच जणांचे कुरकुरीत सुद्धा होत नाहीत. पण तुम्ही जर या पद्धतीने केला तर तुमचा मूगडाळ डोसा सुद्धा कुरकुरीत होतो. आता इथे खालची बाजू छान भाजली की आपल्याला ह्या भागावरती सुद्धा थोडासा हा मूगडाळ डोसा भाजून घ्यायचा असतो. इथे आता गॅसची फ्लेम आपली कमी होती. आपण पुन्हा वाढवून घेतलेली आहे. पुन्हा एकदा याला थोडंसं तेल सोडून घ्यायचं. जास्त तेल सोडायचं नाही. डोशाला जास्त तेलाचा अजिबात वापर करायचा नाही. आता इकडून सुद्धा आपण थोडासा डोसा जो आहे तो थोडासा कलर चेंज केला. मस्त कुरकुरीत डोसा तयार झालेला आहे. आता याच पद्धतीने मी सर्व डोसे जे आहेत ते तयार करून घेते. तर पहा आता इथे पहा मी मोठा डोसासुद्धा तयार करून घेतलेला आहे, जो की तुम्हाला व्हिडिओमध्ये सुरुवातीला नाही पण जेव्हा लक्षात आलं तेव्हा दाखवावं म्हटलं. तर तुम्ही हव्या त्या साईजमध्ये तुम्ही डोसे टाकून घेऊ शकता. मस्त कुरकुरीत झटपट होणारा डोसा आहे. तर पहा मी सगळे डोसे दोन्ही बाजूने भाजून घेतले, जेणेकरून आपले डोसे जे आहेत ते कुरकुरीत मस्त छान तयार होतात. तर पाहू शकता जाळीदार कुरकुरीत डोसे आपले तयार झालेले आहेत. आणि इथे आपले डोसे तयार झालेले आहेत. आता तुम्ही सॉस किंवा दही कशाही सोबत किंवा असे सुद्धा खाऊ शकता, कारण आपण त्यामध्ये हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे. सर्व यामध्ये टाकल्यामुळे असे सुद्धा खूप चवदार लागतात
आणि तुम्हाला जर तसे आवडत नसतील तर दही सॉस यासोबतसुद्धा तुम्ही एन्जॉय करू शकता. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल किंवा यूजफुल वाटली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर आरकेस रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच यूजफुल रेसिपीज पाहत राहा. धन्यवाद. थँक्स फॉर माय वॉचिंग व्हिडिओ. धन्यवाद.